नमस्कार मंडळी, एक्सेल सिम्प्लिफायर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहे डेटेड इफ या फंक्शनचा यूज करून आपण 2 तारखांमधील दिवस, आठवडे किंवा डेज, वर्ष हे फाइंड करू शकतो. तर कसे फाइंड करणार आज आपण बघूयात. तर डेटेड इफ फॉर्म्युला वापरण्यासाठी इक्वल टू डेटेड इफ ओपन ब्रॅकेट फर्स्ट डेट कॉमा सेकंड डेट कॉमा तर आपल्याला वर्ष कॅल्क्युलेट करायचे आहेत, इयर्स कॅल्क्युलेट करायचे, त्यामुळे डबल इन्व्हर्टेड मध्ये y डबल इन्व्हर्टेड कंप्लीट ब्रॅकेट क्लोज एंटर. तर हे ह्या दोन डेट मधील इयर्स मिळाले आता आपल्याला. तर आता दोन डेट मधील मंथ कॅल्क्युलेट करायचे, तर त्यासाठी इक्वल टू डेटेड इफ ओपन ब्रॅकेट फर्स्ट डेट कॉमा सेकंड डेट कॉमा आपल्याला मंथ कॅल्क्युलेट करायचे, त्यामुळे डबल इन्व्हर्टेड मध्ये m डबल इन्व्हर्टेड कंप्लीट ब्रॅकेट क्लोज एंटर. तर हे दोन डेट मधील काय झाले, मंथ का झाले. थर्ड वन डेज कॅल्क्युलेट करायचे, पुन्हा फॉर्म्युला इक्वल टू डेटेड इफ ओपन ब्रॅकेट फर्स्ट डेट कॉमा सेकंड डेट कॉमा डेज कॅल्क्युलेट करायचे, त्यामुळे डबल इन्व्हर्टेड मध्ये d डबल इन्व्हर्टेड कंप्लीट ब्रॅकेट क्लोज एंटर. 14,542 हे या दोन डेट मधले दिवस झाले. ओके, आता तुम्हाला YD कॅल्क्युलेट करायचे आहे. YD कॅल्क्युलेट करणं म्हणजे काय, वर्ष सोडून दोन डेट मधील वर्ष सोडून दोन डेट मधील किती दिवस कॅल्क्युलेट होतात ते आज आता पाहणार आहे. इक्वल टू डेटेड इफ ओपन ब्रॅकेट फर्स्ट डेट कॉमा सेकंड डेट कॉमा वर्ष सोडून किती दिवस कॅल्क्युलेट होतात हे पाहणार आहे. तर त्यासाठी डबल इन्व्हर्टेड मध्ये YD इन्व्हर्टेड कंप्लीट